पीएम किसान योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। राज्यातील 92,71,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। देशातील 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपये सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी आता दिली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पीएम किसान योजनेची आणि नमो शेतकरी योजनेची अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। तर या ठिकाणी दोन्ही हप्त्याची मिळून आता 3,700 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून बँकांना वितरित सुद्धा करण्यात आला आहे। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयार केले असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एकत्रितरित्या 4,000 रुपये देण्याचा निर्णय आज झालेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे। मग कोणत्या तारखेला तुम्हाला हे 4,000 एकत्र खात्यात येणार आहे हेच आपल्या यावेळी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मागच्या पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वेळी 2,000 रुपये पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आले होते, परंतु त्यानंतर जवळपास 1 महिना उलटल्यानंतर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये लेट जमा झाले। त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता, म्हणून एकत्र राज्य सरकारने 2,000 आणि केंद्र सरकारने 2,000 पीएम किसान योजनेचे एकत्रित 4,000 देण्याचा निर्णय आज झालेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी घेतला आहे पीएम किसानची नमो शेतकरी योजनेची कोणत्या तारखेला 4,000 रुपये एकत्रित सरकार देणार आहे याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृत 100% खरी बातमी सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या। तुम्हाला तर शेतकरी बांधवांनो चांगलंच माहित आहे, पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा या हप्त्या वितरणाची चर्चा सध्या ही कुठेही खेड्यापाड्यात गावोगावी चौकात कुठेही बाजारात सोशल मीडियावर एकच त्याची ठिकाणी चर्चा सुरू आहे, हप्ता नेमकं कधी येणार। सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या खोट्या बातम्या या ठिकाणी पसरू लागल्या आहेत। आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांनी आता मार्केटमध्ये कहर करून टाकला आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय अशा अफवांवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवर या ठिकाणी विश्वास ठेवा असं म्हणून त्यांनी सांगितलंय। पण पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे कोणत्या तारखेला 4,000 रुपये येणार आहे, आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत याचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे। बघा इकडे शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची खरी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल। शेतकरी बांधवांना ठामपणे पीएम किसानचे 2,000 नमो शेतकरीचे 2,000 फिक्स कोणत्या तारखेला मिळतील, फिक्स तारीख कोणत्या ठामपणे सांगितले यावरती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री यांनी शेतकरी बांधवांसाठी आता पीएम किसान नमो शेतकरी योजना पुढील हप्ता देण्याची तारीख आज जाहीर केली आहे। त्यांनी 4,000 रुपये कधी मिळणार, ओरिजिनल आणि खरोखर 100% खरी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत आहात। बघा इकडे बऱ्याच ठिकाणी खोटी माहिती या ठिकाणी दिली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी फसवणूक झाली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना जी खरी माहिती आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला ही बातमी खरी तारीख सांगत आहे। नमो शेतकरी असू दे, पीएम किसान योजनेचा हप्ता असू दे, तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणत्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या, तुम्ही फक्त तारखेला वाट पाहायचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे याबद्दल अधिकृत तारीखच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे। 100% खरी माहिती आहे, खरी बातमी या ठिकाणी आता तुम्हाला देणार आहे। जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघित असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पीएम किसान नमो शेतकरी योजनेच्या या ठिकाणी 4,000 रुपये कधी येणार या ठिकाणी तुम्हाला आता लगेच समजणार आहे। दुसरा व्हिडिओ आपल्यासाठी अजिबात तुम्हाला गरज सुद्धा बसणार नाही, तुम्हाला गॅरंटी देतो, कारण ते तुम्हाला अपडेट जी आता सांगणार आहे ती तारीख सहित तुम्हाला पुरावा सहित आता तुमच्या पुढे इथं सांगणार आहे। बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये
यादी सरकारने या ठिकाणी तयार करून बँकांना दिली आहे. तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवतो. प्रूफ तुम्हाला आता दाखवणार आहे ती म्हणजे राज्य सरकार केंद्र सरकारकडून अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आले. ती म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये आता शेतकऱ्यांना 10,000 रुपये 2,000 रुपये एकत्रित बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. GR मध्ये सुद्धा सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांचे नाव, तालुका, जिल्हा यानुसार सविस्तर तुमच्या गावामध्ये जिल्ह्यानुसार माहिती, तालुक्यानुसार 4,000 तुमच्या खात्यात जमा होणार आहे. शेतकरी बांधवांना अनेक प्रकारे या ठिकाणी खोट्या बातम्या देऊन अफवावरून फसवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरी बातमी या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात आहे. शेतकऱ्यांना लवकर विश्वास बसत नाही. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या. मग आता नेमकं डिसेंबर महिन्यात तुम्हाला हप्ता मिळणार का या योजने नोव्हेंबर महिन्यात पैसे मिळणार? तुम्हाला अजून त्या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. आणि अनेक बातम्या असा पसरू लागल्या आहेत की तुम्हाला 2 ते 3 दिवसात पैसे मिळणार आहेत. तर नोव्हेंबर एंडिंग पर्यंत थांबावे लागणार याची तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनातील सर्व काही या ठिकाणी शंका दूर होणार आहेत. व्हिडिओमध्ये आपण PM किसान योजना असू दे, नमो शेतकरी योजना असू दे याच्या माध्यमातून आता सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवले आहेत. आता आपण पाहूया नेमकं PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपये आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल मागच्या हप्ता आता थांबला होता. आता ठराविक शेतकऱ्यांची परत एकदा पडताळणी करून बांधवांना आता शेतकरी बांधवांना इथे 4,000 रुपये मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात येणार आहेत या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात बांधवांना अधिकृत सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर होणार आहे. तुम्ही लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये पाहायचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्या शेतकरी बांधवांना 4,000 रुपये मिळणार आहेत. तर या ठिकाणी पहिले जे शेतकऱ्यांना प्रकार सांगणार आहे ते पण ऐकून घ्या. गोरगरीब गरजू शेतकरी बांधवांना या ठिकाणी PM किसान योजनेचे 4,000 रुपये मिळणार आहेत. कारण यावेळी कसं होतं की श्रीमंत असू दे, गरीब असू दे, सर्वांना PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा 4,000 रुपये येत होते. परंतु आता सरकारने आता सांगितलंय की आता फक्त गोरगरीब बांधवांना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे. कारण हे त्यानुसार सांगितल्याप्रमाणे आता शेतकऱ्यांचा अर्ज यादीत आता टाकण्यात येत आहे. पण सरकारने सांगितलं मग नेमकं तुम्हाला पैसे मिळणार का? तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला या ठिकाणी शेतकरी बांधवांना निवडण्यात आला आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्तीत जास्त PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ बँकेच्या खात्यावरती देऊ नका अशी सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आली आहे. पण PM किसान योजना असू दे, नमो शेतकरी योजना असू दे, पण गरजू व्यक्तीला फक्त ही मिळणार आहे. तर त्यामुळे पहिला शेतकरी या ठिकाणी वगळण्यात आला आहे. म्हणजे त्याचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, 1 रुपया जास्त असेल तर त्याचं उत्पन्न इथे शेतकऱ्याला वगळण्यात येते. नमोचे 4,000 रुपये येणार नाहीत. बघा इकडे सरकारने सांगितलंय दुसरा प्रकार जो ज्यामध्ये लाखो आता PM किसान योजनेतून, नमो शेतकरी योजनेतून शेतकरी बाहेर निघणार आहेत. दुसरं म्हणजे तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु विसरू नका सरकारने माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकृत तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आले. तारीख पाहिल्याशिवाय व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण की तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही. 12 जिल्ह्यांपैकी वितरित होणार आहे. तो ठराविक जिल्हे आहेत, त्यानुसार इथं शेतकऱ्यांना सांगण्यात आले. शेतकरी बांधव या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं लाखो शेतकऱ्यांना सांगण्यात येते की अपात्र होणार आहेत. म्हणजे ज्याच्या घरामध्ये आता पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड सुद्धा PM किसान योजनेतून बाहेर निघणार आहेत. बघा तुम्ही म्हणाल की आता पिवळे केशरी रेशन कार्ड म्हणजे गोरगरीब शेतकरी झालं, मग अपात्र कसं होणार? तर बघा सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. आता अनेक शेतकरी असे झाले ज्याचं उत्पन्न वर्षाला 10 लाख रुपये आहेत, मग त्यांनी जास्तीत जास्त उत्पन्न पिवळे व केशरी रेशन कार्ड सारखे परमिशन नाही, त्यांना पांढरे रेशन कार्ड दिलं जातं. परंतु शेतकरी बांधव अजिबात ऐकून नाहीत. त्यांनी पिवळे केशरी रेशन कार्ड तसं ठेवलं. उत्पन्न मात्र 3 लाख, 4 लाख, 5 लाख असे गेले. सरकारने सांगितलं 2.5 लाखावरती जर ज्या ठिकाणी तुमचं उत्पन्न गेलं असेल तर रेशन कार्ड या ठिकाणी तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय जमा करा. आता रेशन कार्डचा PM किसानचा काय संबंध असं तुम्हाला वाटत असेल तर बघा सरकारने असं अट लावून ठेवले की PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा लाभ असेल तर फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. त्यामुळे PM किसान या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या तारखेनुसार तुम्हाला मिळणारच आहे. पण PM आणि नमोचे 4,000 नाहीत तर काही व्यक्तींना वगळणार आहे. बघा शेतकरी बांधवांना या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे PM किसान योजनेचा मागचा तुम्हाला 20वा हप्ता मिळाला. तसेच
21वा हप्ता 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळणार, काही हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. तर कारण म्हणजे आता पीएम किसान 21वा हप्ता, नमो शेतकरीचा 8वा हप्ता चौकशी करून शेतकऱ्यांना खात्यावरती या ठिकाणी सोडण्यात आला आहे. मग या ठिकाणी मग हप्ता मिळत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आता सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येतंय ठराविक व्यक्तींनाच हा हप्ता मिळणार आहे. त्या ठिकाणी सांगण्यात पण आलंय की 12 जिल्ह्यानुसार तुम्हाला हे हप्ते मिळणार आहेत. त्यामुळे कोणी टेन्शन घेण्याचं कोणाला काम नाही, कारण सर्वांना मिळणार आहे. आता या ठिकाणी बघा जो पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे म्हणजे तो अमरावती जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी अमरावती जिल्ह्यात भातकुली, नांदगाव, खांडेश, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चिखलदरा, तिवसा, धामणगाव रेल्वे भागातील शेतकऱ्यांना बांधवांना हा लाभ बँकेच्या खात्यात मिळणार आहे. टप्प्याटप्प्यानुसार मिळणार आहे. बघा दुसरं धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव, तुळजापूर, उंबरला, लोहार, कळंब या भागातील शेतकऱ्यांना बांधवांना या ठिकाणी हा हप्ता मिळणार आहे. तिसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलब्री या भागातील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? गगनबावडा, गडचिरोली, चंदगड, पन्हाळा, बुदरगड आणि टप्प्याटप्प्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर जळगावमध्ये जे असणार आहेत अमळनेर, एंडोली, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताई नगर, जामनेर. आता कोणते जिल्हे आहेत, कोणत्या तारखेला या ठिकाणी 4,000 रुपये मिळणार आहेत बघा. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोदा, कुलवाव, अक्करानी भागातील या ठिकाणी टप्प्याटप्प्यानुसार, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकरी, बिलोली, देगलूर, धर्मबादा या भागातील शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमोचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर बीड आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई, पाटोदा, आष्टी, माजलगाव, केंज, अंबेजोगाई, धारूर, शिरूर, वडणवी, परळी, वैद्यनाथ भागातील शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे. बुलढाणामध्ये सुद्धा देवगाव, राजा, नांदूर, मलकापूर, मेकर, मोताळा भागातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यानुसार 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला इथे 2,000 ते 3,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये पर्यंत लाभ हा भेटू शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांना आताच तुम्ही जर केवायसी केलं नसेल तर केवायसी करून घ्या. 3 दिवसात, फक्त 3 दिवसात तुम्हाला वाटप बघायला मिळणार आहे. आज, उद्या आणि परवा. त्यानुसार आज बहुतेक संध्याकाळी सुरू झाल्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. बघा पैशाचं वितरण या ठिकाणी करण्यात येत आहे. तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशीच अपडेट आपण नवीन देत असतो. आताच बेल आयकॉनला प्रेस करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.